ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिवस म्हणून आपण गेली कित्येक वर्ष साजरा करीत आलो आहोत। आज स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिन साजरा करताना या व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकरजी रावते, शिवसेनेचे नेते खासदार अरविंदजी सावंत, लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष सुनील शिंदे, विलास पोतनीस, व्यासपीठावर उपस्थित सर्व लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, व्यासपीठावर सन्मानित सर्व पदाधिकारी आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या लोकाधिकार समितीतील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा का मिळत नाही यासाठी सातत्याने प्रत्येक वक्ता आपला विचार मांडतो। हा लढा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळातच नव्हे, परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक खासदारानं त्यासाठी खऱ्या अर्थानं लढा दिला, अनेक पत्र लिहिली, तिथं असलेल्या प्रत्येक संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी तर झाल्याच, परंतु एवढं सगळं करूनही अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळत नाही हा प्रश्न खरं तर सत्ताधीशांना पडला पाहिजे। आज एक वेगळी समिती या निमित्तानं गठीत केलेली आहे। आतापर्यंतच्या जे या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून उद्धवजी आपल्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कार्यरत होतं त्यावेळेला खरोखर दृष्टिक्षेपात या गोष्टी आलेल्या होत्या, कारण त्यासाठीचा सततचा पाठपुरावा आपल्याकडनं होत होता। ते एक पाठबळ प्रत्येक शिवसैनिकाला होतं। स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या माध्यमातून आपण एक छोटा प्रयत्न केला, आपण प्रत्येक याने पत्र लिहिली, राष्ट्रपतींजवळ ती विनंती केली, परंतु अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची, प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की लवकरात लवकर ते मिळावं। इथं अरविंद सावंत आहेत, यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले आणि साहेब आम्हाला आशा आहे की जोपर्यंत या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सरकार येतंय आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल ही आम्हाला खात्री आहे। आणि या मराठी भाषा दिनाचा जो एक आम्हाला आनंद उत्साह प्रत्येकाला आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।